मी शून्य मला कुठल्या बी आकड्याच्या पाठीमागे थांबवा भाऊ. शिवराय मित्रांनो, तर डेमो मध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे. आता ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा प्रोजेक्ट्स मध्ये यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलाइट मोशन मध्ये. तर अलाइट मोशन मध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे व्हिडिओमध्ये वापरले जाणारे लिरिक्स किंवा PNG अशा प्रकारे दिसून येतील. तर फर्स्ट स्टेप काय करायचे आहे की स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे मटेरियल दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा एक तुमचा इमेज इथं ॲड करून घ्यायचा. आता हा इमेज मी तर डेमोसाठी यूज करतोय. तिथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर याची लेंथ शेवटच्या बीटमार्कपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करून एकाच क्लिकमध्ये या इमेज लेअरची फुल स्क्रीन वाढवून घ्यायची आहे. अशा प्रकारे वाढवून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा इमेज लेअरमध्ये 10.24 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन इमेज लेअरला क्लिक करून बरोबर त्याच्या खाली या इमेज लेअरचे 2 भाग करून घ्यायचा ऑप्शन दिसतोय. इथं आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. क्लिक करून इथपासून चालवणाऱ्या प्रत्येक बीटमार्कला 2 भागात कट करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे कट करून घेतल्यानंतर पहिला जो लॉंग लेअर आहे म्हणजे लॉंग इमेज आहे तो लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला म्हणजेच अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचे म्हणजे व्हिडिओवरती प्रॉपर अशा PNG दिसून येतील. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि ब्लॅक PNG दिलेली आहे ती ॲड करून सिम्पली मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन रोटेट ऑप्शनवर क्लिक करून -180 डिग्री रोटेट करून इथं आपल्याला काय करायचे साईज थोडीशी कमी जास्त करून इथं आपल्याला ती PNG सेट करायचं आहे. PNG सेट केल्यानंतर याची जी लेंथ आहे ती आपल्याला बघू शकताय की 10.24 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंतच वाढवून हा PNG आहे तो लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे. म्हणजे इमेजवरती ठेवल्यानंतर इमेजवरती प्रॉपर असा लुक त्याचा दिसून येणार आहे. बघू शकता अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. तर पहिलं ॲनिमेशन आपलं फक्त एक इफेक्ट दिल्यानंतर पूर्ण होणार आहे. त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करायचं आहे आणि तर हे 3 इफेक्ट तुम्ही बघू शकताय. त्यातला फर्स्ट इफेक्ट आहे तो इथून आपल्याला काय करायचं आहे, कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन त्या इमेज लेअरला इथं आपल्याला तो पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्याबरोबरच पहिलं ॲनिमेशन आहे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपलं पहिलं ॲनिमेशन आहे ते क्रिएट झालेलं आहे. सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 10.24 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन हा जो इमेज लेअर आहे तो सिलेक्ट करायचा आहे. मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन आपल्याला बघू शकता रोटेट ऑप्शनवर क्लिक करून +90 डिग्री रोटेट करायचा आहे आणि वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरियावर क्लिक करून आपल्याला काय करायचं हा इमेज लेअर आहे तो अशा प्रकारे सेट करायचा आहे. पहिला इमेज लेअर अशा प्रकारे सेट केल्यानंतर दुसरा इमेज लेअर सिलेक्ट करून परत एकदा मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन रोटेट ऑप्शनवर क्लिक करून -90 डिग्री रोटेट करायचं आहे आणि 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरियावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेट केल्यानंतर थर्ड इमेज लेअर आहे त्याला फक्त काय करायचं आहे, क्लिक करून इफेक्टवर जायचं आहे, ॲड इफेक्टवर जायचं आहे आणि मिरर इफेक्ट हा सर्च करून बघू शकता अशा प्रकारे मिरर इफेक्ट मिळून जाईल तो ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर इथं ह्या 3 इमेज लेअरला अशा प्रकारे सेट केल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि हा जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला काय करायचं आहे की 10.24 सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करून एक इमेज मध्ये सोडून 12.22ला पेस्ट करायचे म्हणजे इथं आपण मिरर इफेक्ट अप्लाय केला आहे. त्यानंतर 12.8ला हा इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि थर्ड म्हणजे तिसरा इफेक्ट इथून कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे की 11.21 या सेकंदाच्या पहिल्या बीटमार्कला पेस्ट केल्यानंतर इथे आपल्याला एक इमेज मध्ये सोडून अप्लाय करून घ्यायचं आणि लास्ट 16.17ला अप्लाय केल्यानंतर परत एकदा 10.24 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि डॉन PNG दिलेलं आहे ती ॲड करून त्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून इथं आपल्याला काय करायचं आहे, स्क्रोल करत प्रॉपर वरती सेट करायचे आहे. आता सेट केल्यानंतर बघू शकता की याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.